मस्त तडका झालाय. आता आपण तडका देऊया. मस्त दिसते ना टोमॅटो आणि वांग्याची चटणी. आज आपण एका वेगळ्या पद्धतीने वांग व टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. ही चटणी तुम्ही भात, भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता. इथे मी एक कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये मी 1 चमचा धने घेतले, 1 चमचा जिरे घातले. हे साधं जिरे आहे. त्याच्यानंतर 2 सुक्या मिरच्या आणि 1 हिरवी मिरची घेतली. इथे हिरवी मिरची पूर्णपणे ऐच्छिक आहे. जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घाला. लहान मुलं जर खाणार असतील तर शक्यतो ती मिरची तुम्ही टाळू शकता. त्याच्यानंतर मी त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले. इथे मी वांग्याच्या थोड्याशा उभ्या फोडी करून घेतल्यात. हे मी 4 वांग्याचं बनवणार आहे चटणी. आता ही वांगी आपल्याला छान शिजवायची आहेत. शिजवायची म्हणजे एकदम गाळ नाही करायचा आहे. त्याच्यामध्येच मी टोमॅटो घातले, 3 टोमॅटो घातले. त्याच्यामध्ये मी या पद्धतीच्या फोडी केल्यात चौकोनी. ह्याच्यावर झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेते, म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत. चवीपुरतं मीठ घालते थोडंसं. व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटं शिजवून घेते. झाकण काढून बघूया वांग शिजलंय का. थोडंसं कच्चं अजून. पुन्हा एकदा झाकण ठेवते. झाकण काढून बघूया. वांग आपलं शिजलेलं आहे. टोमॅटो सुद्धा छान शिजलाय. टोमॅटो आपल्याला एकदम गाळ नाही करायचा आहे, थोडासा शिजवून घ्यायचा आहे. आता या स्टेजला मी याच्यामध्ये लिंबा एवढा चिंचेचा गोळा टाकणार आहे. तुमच्याकडे जर चिंच नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता. अर्धा चमचा हळद घातली आहे. इथे मी कोथिंबीरच्या काड्या वापरल्या आहेत आणि या कोवळ्या आहेत. कोथिंबीरच्या काड्याच वापरा, खूप मस्त चव लागते यांनी. 1-2 मिनिटाला झाकून ठेवले. मी गॅस बंद केलाय. त्याच्यानंतर आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे पहिले धणे व जिरे भाजून घेतले होते ते थोडंसं असं जाडसर वाटून घेतलंय. कढईतलं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन ते पूर्ण थोडंसं असं गार करणार आहे. पूर्ण गार नाही करायचं आहे. कोमट झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय. एकदा मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण आपल्याला जाडसर वाटायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे. ते एका वाट्यामध्ये काढून त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी कढणं गरम करत ठेवलंय. तेल घातले 3 ते 4 चमचे. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी घातली आहे. 1 चमचा उडदाची डाळ घातली आहे. इथे तुमच्याकडे जर उडदाची डाळ नसेल तर तुम्ही चणा डाळ सुद्धा वापरू शकता. कढीपत्ता घातलाय, जास्त घातलाय कढीपत्ता मी इकडे. 1 सुकी लाल मिरची आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात. थोडंसं परतून घेते. आता हा तडका आपल्याला त्या चटणीवर घालायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये कांदा सुद्धा वापरू शकता. मी कांदा नाही वापरलाय. पण कांदा जर वापरायचा असेल तर तुम्ही फोडणी द्यायच्या आधी त्याच्यावर कांदा घाला. अशा प्रकारे आपली वांग व टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.